आदरणीय सन्माननीय उपस्थित मान्यवर जे मंचावर उपस्थित आहेत, आपल्या सगळ्यांमध्ये आहेत आणि माझे बंधू भगिनींनो, की कदाचित आप्पासाहेबांनी मला इथपर्यंत सोडण्याचं कारण असं आहे की मला भीती वाटायला लागली. सगळ्यांच्या हे भारभक्कम भाषणं ऐकून माझं भाषण किंवा काय जे काय दोन मला शब्द सुचतील का नाही अशी मला माझ्या मनातच शंका यायला लागली. म्हणून आप्पासाहेब स्वतःच बोलले मला इथे सोडायला लागले. मग आजपासून मी दृष्टीवरचा डोळ्यांचा डॉक्टर आहे वगैरे इथपर्यंत सगळं तुम्ही ऐकलंच असाल. पण मला असं वाटतं की माझ्यापेक्षा जास्ती मोठं काम तर तुमची सगळी संस्था आणि आप्पासाहेब करतात. कारण की मी नुसतीच एक वेळ दृष्टी देईन, पण दृष्टिकोन देण्याचं काम आज हा पुरस्कार मला मिळाला आणि त्याच्याबद्दल मी अतिशय ऋणी आहे. आणि मला खरोखरच आनंद आहे की तुमच्या सगळ्यांना आज मला भेटता आला आणि त्या तुमच्या सगळ्यांसमोर माझं एवढं कौतुक सरांनी केलं आणि त्याबद्दल मी आपला आभारी आहे. या पुरस्काराची म्हणजे खरं तर फक्त माझाच हा पुरस्कार नसून माझ्या घरच्या सर्व कुटुंबियांचा, माझ्याबरोबर जे काम करतात त्यांचा, माझ्यावरती विश्वास असलेले आप्पासाहेब आणि तुमच्यासारखे सगळे लोक जे आहेत त्यांच्या सगळ्यांसाठी हा पुरस्कार आहे. या पुरस्काराने मला एक जाणीव करून दिली की हे काम खूप मोठं चालू आहे आणि त्याच पुरस्काराच्या लायकीचा मी माणूस जर व्हायला पाहिजे असेल तर माझी काहीतरी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी मी यापुढे पण तशीच चालू ठेवीन हे मी तुम्हाला वचन देतो. आणि दरवर्षी ज्याप्रमाणे आम्ही आमच्या संस्थेतर्फे दरवर्षी 1000 सर्जरीज आम्ही मोफत करतो, ती कुठलीही शस्त्रक्रिया असेल तर ती 1000 नाही तर आमच्या संस्थेतर्फे 2000 10,000 शस्त्रक्रिया यापुढे होत जातील अशी मी तुमच्याकडे आशीर्वादाची मागणी करतो. आणि